दादाच्या घातपातामागे साधारणपणे तो अपघात आहे की घातपात आहे, माझं मत विचारलं तर मी घातपातावर पूर्वीपासून ठाम आहे. प्रश्न असा आहे की घातपात करण्यामागचं प्रमुख जर काही त्याच्यामधलं काही असेल फोकस तर तो आहे विमान हे नादुरुस्त होतं. 3 वर्षापासून त्यावर बंदी होती, 1 वर्षापासून त्यावर बंदी होती आणि असं नादुरुस्त विमान ते दादांना दिलं गेलं. VSR विमानाचा जो पायलट आहे तो पायलट वेळेवर बदलला गेला. पहिल्या दिवशी दादा बाय रोड पुण्याला जाणार होते, ते पण प्रोग्राम चेंज झाला. त्या संदर्भात CID चौकशी सुरू आहे. VSR कंपनीच्या पायलटचा 50 कोटीचा विमा हा डिसेंबर 2025 मध्ये काढला गेल्याची बातमी आम्हाला समजली आणि तो विमा काढल्यानंतर काही दिवसातच ह्या घडामोडी घडल्या. त्याच्यामुळे त्याला 50 कोटीचा विमा उतरवून बाबा तुम्ही कुटुंबाची काळजी करू नका, आम्ही तुमचं सगळं बघतो, असं त्या कंपनीकडून काही आम्ही दाखवल्या गेलंय का, या दृष्टीने सुद्धा चौकशी झाली पाहिजे, तपास झाला पाहिजे. त्याचबरोबर साधारणपणे ह्या कंपनीचे पायलट जे आहेत ते अजमल कसाब सारखे हिप्नोटाईज केले गेले होते का, लिट्टे सारखे हिप्नोटाईज केले गेले होते का, की तू हे विमान, कारण मूळ पायलट तुम्ही एक लक्षात घ्या, जो पायलट त्या VSR कंपनीने दादांना टेक ऑफ घेऊन पोहोचवण्यासाठी नेमला होता तो पायलट बदलला गेलाय ना. तो जो पायलट होता आणि कपूर नावाचा पायलट तिथं आणला गेला. बरं, कपूर जिवंत असल्याचं त्याची पत्नी सांगते आहे, त्याच्यामुळं पायलट सुद्धा हिप्नोटाईज केला जाऊ शकतो का, ह्या दृष्टीनं चौकशी झाली पाहिजे. कदाचित माझं बोलणं अनेकांना हास्यास्पद वाटेल, कदाचित अनेक लोक त्यावर वेगळं मत प्रकट करतील, पण बारकावे यातले शोधल्याच गेले पाहिजे. त्यामुळे मला ही पण शंका आहे की VSR कंपनीचा या घातपातामध्ये मोठा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. दादा, राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत सुनेत्राताई पवारांचा प्रस्ताव आला तर विचार करू असं रुपाली सांगतात, म्हणतात, नेमकं काय अर्थ समजावं? त्यांनी काय म्हटलं मला माहित नाही, पण तरी तुम्हाला सांगतो, प्रस्ताव आल्यानंतर त्याच्यावर विचार केला जाईल हा शब्द कुणीही बोलू नये. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी बोलू नये, पक्षाच्या आमदारांनी बोलू नये आणि आणखी कोणी बोलू नये. पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची आणि महाराष्ट्राची ही जनभावना आहे की अजित दादा राष्ट्रीय अध्यक्ष होते, आज दादा दुर्दैवानं आपल्यामध्ये नाहीत आणि ती जागा फक्त सुनेत्रा वहिनींचीच आहे, त्याच त्या जागेच्या हकदार आणि उत्तराधिकारी आहेत. त्यामुळे प्रस्ताव आल्यानंतर विचार करू हे कोणीही म्हटलं असेल तरी ते आमच्या सारखा कारबी काय पक्षाचा मोठा नेता नाहीये, मी पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डचा सदस्य नाहीये, मी पक्षाचा कुठला मंत्री खासदार आमदार पैकी नाहीये, आमदार आहे पण खासदार वगैरे असा काही मोठा नेता नाहीये, आहे तर साधारण कार्यकर्ता दादाच. त्याच्यामुळं अजित दादांच्या धर्मपत्नी सुनेत्रा वहिनी ह्या जर राष्ट्रीय अध्यक्ष त्या ठिकाणी होत असतील आणि त्याचा प्रस्ताव आल्यानंतर आम्ही विचार करू, हा शब्द असंही आहे, हे आम्ही कोणी खपून घेणार नाही. कुठलाही असं कोणी म्हणू, मी जरी म्हटलं असतं तर कोणी खपून घेऊ नये, तो अधिकार फक्त आणि फक्त सुनेत्रा वहिनीचा आहे. म्हणजे प्रस्ताव द्याल, तो प्रस्ताव येईल, मग आम्ही विचार करू. म्हणजे हे काय लावलं, हे नाही खपून घेणार कोणी. चूक असेल तर चूक आहे, बरोबर असेल तर बरोबर आहे. सुनेत्रा वहिनीशिवाय दुसरं कोणी ते होऊ शकणार नाही, हे तुम्हाला एवढं सांगतो. प्रस्तावाची काही आवश्यकता नाहीये. सरळ महाराष्ट्राचं मत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनभावना आहे, सुनेत्रा वहिनी ह्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या पाहिजे. त्याच्यामध्ये कोणी हस्तक्षेप करण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत. तर रोहित पवारांचे 2 पत्रकार परिषद होणार आहे, काय काल त्यांचा पत्रकारांशी संवाद मी ऐकला, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं 10 फेब्रुवारीला ते दादांच्या अपघाती जो मृत्यू झाला विमान अपघातामध्ये गोजूबावीचा, त्याबद्दल ते काही पुरावे दाखवणार आहेत. त्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलेलं आहे. आम्हालाही ती पत्रकार परिषद बघायची आहे की नेमकं काय पुरावे त्यांच्याकडे आहेत. आम्ही भावनिक दृष्टिकोनातून बोलतो असं त्यांनी जरी सांगितलं असेल तरी भावनिकता प्रत्येकाच्या मनात आहे, ती रोहित पवारांच्या मनात आहे, प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे, पण ते सत्य काय त्यांनी उलगडा करतील असं मला वाटतं. त्या पत्रकार परिषदेमध्ये हे कुणी कार्यक्रम बदलला, कोण दादाला भेटलं होतं, पहिल्या दिवशी दादाचा नियोजित दौरा कसा होता, दुसऱ्या दिवशी अचानक विमानात दौरा कसा झाला, त्याच्यानंतर दादांच्या सोबत कोण होतं, एकूण 6 लोक बसले होते की 5 होते, या सगळ्या गोष्टी ते बोलतील असं मला त्यांच्या एकंदरीत बोलण्यावरून कळतंय. 12 तारखेला मात्र पक्षाच्या विलिनीकरणासंदर्भात दादांनी त्यांना काय सांगितलं होतं किंवा दादांनी पवार साहेबांसोबत काय संवाद साधला होता याबाबत पण ते गौप्यस्फोट करणार आहेत. त्यामुळे पत्रकार परिषद त्यांची पाहावी लागेल. आणि तुम्हाला आणखी सांगतो, रोहित पवार हे एका वेगळ्या पक्षाचे आमदार आहेत, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे, पण आज जरी आम्ही वेगवेगळ्या पक्षात काम करत असलो तरी आधारवड जे आदरणीय पवार साहेब आहेत, पवार साहेब आता त्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख आहेत, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक सदस्याचे कार्यकर्त्याचे ते कुटुंब प्रमुख आहेत. म्हणून आम्ही खंबीरपणे आदरणीय पवार साहेबांच्या सोबत आहोत. मी स्वतः आहे. रोहित पवार जी काही भूमिका घेत असतील, अजितदादांच्या संदर्भातले जे काही गोष्टी असतील त्यात 100% आम्ही त्यांच्या सोबत आहोत. त्याच्यामुळे आम्हाला राजकीय फार अपेक्षा आमच्या नाहीत. आमचे काही मोठे पतसंस्था, साखर कारखाने, बँका असं काही नाहीये. त्याच्यामुळे अजितदादांच्या कुटुंबामध्ये त्या कुटुंबातले सदस्य म्हणून आम्ही सगळे त्या निर्णयासोबत सहमत राहू. त्यांचं 12 तारखेची पत्रकार परिषद आणि 10 तारखेची पत्रकार परिषद, दोन्ही पत्रकार परिषदा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे. मी तुम्हाला सांगतो, घातपात करणारा, परत तुमच्या जनावर सांगतो की असा कोणी मास्टर माइंड निघाला तर पुढे त्याचे काय परिणाम
परिणाम त्याला भोगावे लागतील हे त्यांनी कल्पनाही केली नसेल. त्याचे फार गंभीर परिणाम भोगावे लागतील. कारण आता आम्हाला अजिबात सूचना असं झालंय दादा गेल्याचं दुःख किंवा ते दादा गेले असं अजूनही मन मानायला तयार नाही आहे. त्याच्यामुळे साधारणपणे एक गोष्ट लक्षात घ्या, पत्रकार परिषद झाल्यानंतर मी स्वतः तुम्हाला त्याबाबत बोलून सविस्तर चर्चा करेल.